नमस्कार. पहिल्यांदा सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. मागच्या वेळेस ज्यावेळेला मुंढवा प्रकरण घडलं त्यावेळेला आम्ही काही मागण्या केल्या होत्या की या प्रकरणामध्ये एकच विषय नाही तर अनेक विषय असतील, त्याची चौकशी करावी. परंतु बहुतेक ज्या चौकशी यंत्रणा आहेत त्यांना करायची इच्छा नाही किंवा अन्य कारणाने त्यांना काही गोष्टी सापडल्या नाही. परंतु अनेक गोष्टी या वेबसाईटवर पब्लिक डोमेनमध्ये आहेत. काल परवा किंवा एक प्रेस कॉन्फरन्स झाली शिवाजीनगरला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली. ती प्रेस कॉन्फरन्स ज्या जागेमध्ये झाली ती जागा, ती बिल्डिंग या संबंधीचा आजचा विषय आहे. हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या वेबसाईटवर म्हणजे महारेराच्या वेबसाईटवर तुम्ही आत्ता जरी चेक केलं तरी एक गोष्ट त्याच्यामध्ये आवर्जून दिसते, ती म्हणजे या प्रकल्पामध्ये कुठलाही करार करण्यास वगैरे बंदी केलेली आहे आणि हा प्रकल्प स्थगित ठेवलेला आहे. त्यांचं अकाउंट आहे ते सीज केलेलं आहे. मुद्दा तेवढ्यापुरता नाही आहे. हा मुद्दा खूप पूर्वीपासून जातो. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशन नावाची एक सामाजिक संस्था आहे. तिची जागा शिवाजीनगरला आहे, ज्याच्यावर म्हणजे त्याच्यातला काही भाग म्हणजे अर्धा भाग हा नंतर कल्पवृक्ष प्लांटेशन नावाच्या कंपनीने घेतला. आता या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत ते वेगवेगळ्या पार्थ पवारांशी संबंधित कंपन्यामध्ये पण दिसून येतात. त्याचे पुरावे इथे आहेत. कुठल्याही संस्थेची जागा जर द्यायची झाली तर त्याला चॅरिटी कमिशनरचा परवानगी लागते. तशी परवानगी घेण्यात आली, परंतु ती परवानगी ही फक्त लीजसाठी होती. 60 वर्षासाठी ती परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी टेंडर काढल्याचं भासवण्यात आलं. त्यासाठीच्या ज्या 3 कंपन्या होत्या म्हणजे दौंड शुगर असेल, जय इन्फोटेक असेल आणि आणखी एक कल्पवृक्ष प्लांटेशन, ह्या कंपन्यामधले सगळे डायरेक्टर जवळपास येणे प्रकारे सेमच आहे. म्हणजे टेंडरमधला घोटाळा आपण क्षणभर सोडून देऊ. परंतु चॅरिटी कमिशनरची परवानगी नसतानाही, चॅरिटी कमिशनरची परवानगी फक्त लीजवर देण्याची असतानाही नंतर या कंपनीने त्यातील काही जागा म्हणजे बरेच व्यवहार केले, त्यातील काही जागा ही चक्क विकलेली आहे आणि ही फसवणूक या सदरामध्ये मोडते. इतकंच नाही तर ही जी कल्पतरू प्लांटेशन नावाची कंपनी आहे, या कंपनीच्या या आणि अनेक अशा कंपन्यांची फॉरेस्टची जागा ही राज्य शासनाने ताब्यात घेतली होती. त्याच्या विरोधात ते लोक कोर्टामध्ये गेले. हायकोर्टात त्यांच्या विरोधात निकाल लागला. नंतर ते सुप्रीम कोर्टात गेले आणि 7 नोव्हेंबरला त्यांच्या बाजूने निकाल लागला. म्हणजे ज्या जागेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे ती जागा, त्यातले सगळे व्यवहार हे संशयास्पद आहेत. इतकंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा जागेमध्ये त्यांच्या पक्षाचं ऑफिस आहे ज्याच्यामध्ये त्या संस्थेने स्वतः राज्य शासनाच्या विरोधामध्ये लढा दिलेला आहे. मग ते पुढे का जिंकले वगैरे हा आणखी प्रश्न उपस्थित करता येईल, परंतु तो आत्ताचा मुद्दा नाही. तर सर्व शासकीय तरतुदी, त्या तरतुदींचा भंग करून महारेराची ऑर्डर असताना तिथं राष्ट्रवादीचं ऑफिस चालू आहे, तिथल्या जागा विकल्या गेलेल्या आहेत. चॅरिटी कमिशनरच्या आदेशाचा भंग झालेला आहे. हा झाला एक भाग. याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की हे जर एवढं मोठं गाठोडं आहे ते मी सगळ्यांना पाठवणार आहे. याच्यामध्ये या सगळ्या कंपन्या एकमेकांशी कशा रिलेटेड आहेत. म्हणजे ज्या वेळेला आम्ही आरोप केला होता की मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये शीतल तेजवान यांनी पार्थ पवारांना हे पॉवर ऑफ अटर्नी दिली होती, त्याच्याच जो साक्षीदार होता तो इथेही सगळे व्यवहार करण्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी होल्डर आहे. म्हणजे याच्यातली माणसं वेगळी नाहीत. आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या मुंढवा प्रकरणामध्ये आम्ही आरोप केले त्याच्यावर अजून हे कुठलं काही पुढं आलेलं नाही. त्यातच आता पुन्हा हे प्रकरण आलं आहे आणि याच्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशनची गरज नाही. ही कागदपत्र
जशी मला ऑनलाईन अवेलेबल आहेत तशी तुम्हाला सर्वांना अवेलेबल आहेत. मग ही तपास यंत्रणांना किंवा आणखी कुणाला का सापडत नाहीत हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये कारवाई कोण करेल आम्ही मागणी करू, परंतु याच्यामध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा सामील आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आता गेले काही 2 दिवस त्या पक्षाच्या अध्यक्ष आणि इतर लोक म्हणत आहेत की आम्ही काही बोललो तर अजित पवारांना अडचणीचं होईल हे माहिती असताना जर बाहेरचा एखादी सामान्य व्यक्ती हे सगळे कागदपत्र काढून देते तर ज्या पक्षावर राज्याचं हित जोपासण्याची जबाबदारी आहे ते मात्र याच्या बाबतीत काही करायला तयार नाही. आणि ह्याचे पुरावे हे सगळे ऑथेंटिक राज्य शासनाच्या वेबसाईटवरचे महारेराच्या वेबसाईटवरचे कागदपत्र आहेत. आणि मी जे म्हटलं त्या प्रकल्पाचं नाव त्याचा नंबर आहे P521-0014494. हा तुम्ही रेराच्या वेबसाईटवर टाकून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या प्रकल्पावर कुठलाही करार करायला बंदी आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे. असं असतानाही राष्ट्रवादीचं ऑफिस तिथं कसं आलं वगैरे हा एक मुद्दा आहेच, परंतु शासनाची सगळी फसवणूक झालेली आहे. त्याच्या बाबतीत कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे. ही जागा डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन नावाच्या चॅरिटेबल ट्रस्टची होती. 2014ला चॅरिटी कमिशनरने ही जागा लीजवर द्यायला परवानगी दिली. त्यानंतर या जागेचं काय डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट किंवा पालिकेच्या संमतीनं झाला असेल, परंतु या जागेच्या विक्रीची परवानगी याच्यामध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीचे लोकही सामील असण्याची शक्यता दाट आहे, कारण त्यांनी याच्यापुढे काही केलं आहे असं मला दिसत नाही. त्यामुळे हा संगनमताने पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जागा बळकावण्याचा प्रयत्न आहे असं माझं मत आहे. ही जागा विक्रीची परवानगी नाही आहे. जागा अजूनही डेक्कन शुगर ट्रस्टच्याच ताब्यामध्ये आहेत. त्याच्यावर जी इमारत बांधलेली आहे त्याच्यातल्या जे काही ऑफिसेस आहेत ते परवानगी नसताना, म्हणजे ते सगळे लीजची परवानगी होती, विक्रीची नव्हती, ती विकले गेले आणि ते माझ्या माहितीप्रमाणे ऑफिसेस विकले गेलेत. त्याचं ॲग्रीमेंट याच्यामध्ये आहे माझ्याकडे. ही सगळी डॉक्युमेंट्स मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये याच्यावर पाठवून देते ग्रुपवर. मूळ आक्षेप आहे राज्य शासन चालवण्यावर, ज्यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्याची, ह्या गोष्टी होऊ नये त्याची काळजी घेण्याची गरज असते ते अजित पवार, ते राज्याचे मुख्यमंत्री. मुंढवा प्रकरणानंतर आम्ही म्हटलं होतं की या चौकशी समितींचा कवडी मात्र उपयोग नाही आणि तसंच घडलं. अजूनही त्यांना मुदतवाढ मिळते. आणि मुंढवा प्रकरणानंतर आम्ही म्हणलं होतं की ज्यांनी हे केलं त्यांनी एकच प्रकरण करून ते थांबले नसतील, अनेक केले असतील, तर त्याची चौकशी करण्याच्या ऐवजी आणि जी डॉक्युमेंट मला अवेलेबल आहेत ती सगळी तपास यंत्रणांनी आहेत, असं असतानाही त्यांनी कारवाई केली नाही. त्याच्यामुळे सगळे त्याच्यामध्ये सामील आहेत. हे घोटाळे सर्वांच्या संगनमताने राज्य शासनात जे सत्तेत आहेत त्यांच्या संगनमताने चाललेत. त्याच्यात कुणालाही थोडी जर कायद्याची वगैरे चाड असती तर त्यांनी या प्रकरणामध्ये मोठं पाऊल उचललं असतं. कल्पवृक्ष प्लांटेशन म्हणजे जागा डेक्कन शुगरची, परंतु इमारत मात्र कल्पवृक्ष प्लांटेशन नावाच्या कंपनीची. आणि या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत त्याचाही पुरावा आहे. ते डायरेक्टर इतर अगदी सुनेत्रा पवारांपासून सगळ्याशी संबंधित असल्याचेही पुरावे MCAच्या वेबसाईटवर सापडतात. म्हणजे हे ताटातलं वाटीत करायचं आणि परत सगळ्यांनी मिळून त्या जागा लंपास करायच्या, हा याच्यातला प्रकार आहे. त्याचा काही उल्लेख कुठेही नाही. त्याचा पारदर्शक मुख्यमंत्र्यांनी, गतिमान मुख्यमंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा अशी आमची मागणी आहे. हो, त्याच्यातले जे डायरेक्टर आहेत तेच येणं प्रकारे या सगळ्या कंपन्यांमध्ये आहेत. नाही, सगळ्यांचा असू शकतो. हे आमच्या उघडकीला आलेले एक प्रकरण आहे. अशी आणखी 100 प्रकरणं असतील जी आपल्याला माहिती नाही आहेत, जी शोधण्याचं तपास यंत्रणांचं काम होतं त्या तपास यंत्रणा करत नाहीत. समित्यांना मुदतवाढ दिली जाते. हे जे 1-2 महिन्यानंतर आम्ही बाहेर काढतोय ते बाहेर काढणं तपास यंत्रणांना अवघड नव्हतं, परंतु अजून पहिल्या प्रकरणाचाच जर पुढं काही झालेलं नाही तर या नव्या प्रकरणाचा किती मागोवा ते घेणार.
त्यामुळे याच्या संदर्भात वाट बघू आणि कंप्लेंट करून, अन्यथा कोर्टाचा मार्ग उपलब्ध आहे जे आम्ही मुंडव्यामध्ये करणार आहोत. सर हे तरी सोप्या भाषेमध्ये सांगा की जर धर्मादाय संस्थेची जागा आहे तर तिथं कॉर्पोरेट ऑफिस उभारता येतं का, किंवा धर्मादाय संस्थेला ती जागा देताना चॅरिटी कमिशनरनं काय नॉर्म्स घातलेले आहेत त्याच्यामध्ये. त्या नॉर्म्स इथं उपलब्ध आहेत. ते नॉर्म्स आहे ते ही जागा पहिल्यांदा 90 वर्षासाठी लीजने मागितली होती, म्हणजे आधी विकतच मागितली होती, परंतु विकत देता येत नाही म्हणून मग ते लीजवर मागण्यात आली. 60 वर्षाच्या लीजसाठी त्यांनी टेंडर मागवली. त्याच्यामध्ये दौंड शुगर, जय ॲग्रोटेक आणि कल्पवृक्ष प्लांटेशन यांनी भरलं. त्याच्यामध्ये परत निगोशिएशन झाली आणि कल्पवृक्ष प्लांटेशनने एकूण 9 कोटी रुपये 8 कोटी रुपये भाडं आणि 1 कोटी रुपये डिपॉझिट अशा याने ती देण्यात आली आणि 60 वर्षाच्या लीजवर देण्यात आलेली. लीजचा अर्थ असा असतो की जागा भाड्याने दिलेली आहे, परंतु भाड्याने दिलेल्या जागेवर कुठलंही लोन काढता येत नाही. परंतु इथं मात्र लगेचच 2018 साली 25 कोटी रुपयाचं स्टेट बँकांचं लोन पण काढल्याचं याच्यामध्ये दिसतंय. लीजची जागा म्हणजे भाड्याने जागा द्यायची परवानगी आहे, त्याच्यामध्ये इतर त्रयस्थ अधिकार निर्माण करण्याचा अधिकार कुणालाही नसतो आणि तशी अट चॅरिटी कमिशनरच्या ऑर्डरमध्ये आहे. हे असतानाही पुढे त्या जागांची विक्री झाली. जी जागा भाड्याने द्यायला पाहिजे होती, आता ती भाड्याने कुणाला द्यायची हा आणखी वेगळा मुद्दा आहे, परंतु त्याच्यावर कॉर्पोरेट ऑफिसेस उघडणं आणि ती विकणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि याच्यावर रेरानं पण कारवाई केलेली आहे. कुठलाही करार विक्रीला सगळी बंदी केलेली आहे, त्यांचं अकाउंट फ्रीज केलेलं आहे. हे मी म्हणत नाही तर ते तुम्हाला रेराच्या वेबसाईटवर आता तुम्हालाही दिसेल. आधी त्यांना तरी करू दे, हे काम त्यांचं आहे. आम्ही तर तक्रार करू, परंतु हे सगळं जे ही काही जबाबदारी सामान्य माणसाची नाही, ही जबाबदारी रेराची आहे, ही जबाबदारी चॅरिटी कमिशनरची, ही जबाबदारी रेव्हेन्यू डिपार्टमेंटची, ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची, ही जबाबदारी वित्त खात्याची आहे. या सगळ्यांना करू दे. आम्ही मुंढवामध्ये सुद्धा आम्ही कोर्टात जायचं ठरवलं आहे, परंतु याच्या चौकशीचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत कोर्ट म्हणणार तो तिथपर्यंत थांबा आणि हे मात्र अहवाल असे लांबवत जाणार. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा निकाल तर व्यवस्थित लागला पाहिजे, परंतु हे सगळेच एकमेकांना सामील असल्यामुळे ह्या प्रकरणामध्ये एकमेकांना सांभाळून घेतलं जात आहे. केवळ हे नुरा कुस्तीसारखे एकमेकांवर आरोप करतायत. भारतीय जनता पक्षाची याच्यावर काही कारवाई करायची इच्छा दिसत नाही, कारण ते सत्तेतले मित्र असल्यामुळे. बोला. नाही, याचं कारण नाही सांगतो. हा आरोप होणार हे आम्हाला माहिती होतं आणि तो व्हायलाच पाहिजे, परंतु दुर्दैवाने त्यांनी 4-1 महिन्यापूर्वी ती जागा घेतल्यामुळे लक्ष गेलं आणि वेबसाईटवरनं माहिती काढण्यामध्ये ही माहिती मिळते सहजासहजी, परंतु ती कशी काढायची याला थोडा वेळ लागतो. आत्ता त्यांनी हे 14 त्यांचं 17 कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आपण काय रस्त्यावरच्या प्रत्येक बिल्डिंगची माहिती काढायला जात नाही. यांनी आता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी ऑफिस घेतलं, तुम्हालाही माहिती आहे, त्यांनी उद्घाटन केलं, त्यानंतर मग ते डोळ्यावर आलेलं आहे. अदरवाईज तसं ते लक्षातही आलं नसतं. तुम्ही म्हणताय की आपण प्रत्येक बिल्डिंगची माहिती घ्यायला जात नाही, पण तुम्ही ज्या बिल्डिंगचा घोटाळा काढता तो एकतर पार्थ पवार, अजित पवार किंवा त्या कंपनीशी रिलेटेड असतो. गेल्या काही दिवसात तुम्ही जे अगदी नसेल ते कोर्ट ठरवेल किंवा प्रशासन ठरवेल, पण तुम्ही गेल्या काही दिवसात जे आरोप करतायत ना ते फक्त आणि फक्त अजित पवार पक्ष, पार्थ पवार, तुम्ही असं टार्गेटेबल बोलतायत असं राष्ट्रवादीचं म्हणणं अनेकदा. नाही, ते ज्या वेळेला मी 1999ला मुख्यमंत्र्यांचं काढलं त्यावेळी मुख्यमंत्री त्यावेळेचे तसंच म्हणत होते की फक्त आमचीच प्रकरणं दिसतात. नंतर 2-3 बिल्डिंगची काढली इथे सहकार नगरच्या, त्याचे नगरसेवक हे काँग्रेसचे होते, त्यावेळी त्यांनी आरोप केले की तुम्ही आमची काढता भाजपची काढत नाहीत. नंतर काही बिल्डरची प्रकरणं काढली, त्यावेळं तुम्ही पवार फॅमिलीच्या वतीने हे करता असे आरोप झाले. आता पवारावर आरोप करतोय तर आणखी हे काहीतरी वेगळेच आरोप चालले. म्हणजे आम्ही आणि हे कुठल्याही बिल्डिंगची माहिती अशी येत नसते, कोण तर सांगतं, कशामुळे तर संशय येतो आणि मग माहिती काढायला सुरुवात होते. आता यांची आणखी काही प्रकरणं नसतील असं मी म्हणणार नाही, परंतु आत्ता ती माहिती नाही, काहीतरी कॉज ऑफ ॲक्शन होईल त्यावेळेला ते कळेलही पुढं. त्यामुळे हे आरोप जुने आहेत. मग त्यांनी त्याच्या आधी जर 10 वर्षापूर्वी ते ऑफिस घेतलं असतं तर कदाचित हे उघडकीला आलं पण नसतं. आत्ता तुमच्या सगळ्यांना बोलवलं, सागरसंगीत कार्यक्रम केला तिथं, म्हणून राष्ट्रवादीचं ऑफिस कुठे आहे याच्यावर, कुठल्या बिल्डिंगमध्ये आहे त्याच्यावरून ही चौकशी सुरू झाली आणि त्यांनी एक पत्र काढलं होतं त्यावेळेला. त्यामुळे म्हणजे ही जागा कशात आहे याचा अजूनही कागदोपत्री पुरावा राष्ट्रवादीचं ऑफिस अनंता वनमध्ये आहे याचं कुणाकडे नव्हतं. पण हे सुनील टिंगरे आणि सुभाष दिगंबर जगताप हे दोन्ही शहराचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 25 डिसेंबर 25 ते 18 डिसेंबर 25 मध्ये उमेदवारांकडून फॉर्म मागवल्याचा पत्ता आणि त्याच्यावर हा पत्ता आहे.
अदरवाईज तो पत्ता अनंता वन आहे हे सुद्धा कळायला कुणाला काही मार्ग नव्हता आणि हे सगळं त्यांच्या इंस्टाग्रामवर वगैरे आहे. त्याच्यामुळे कुठून वेगळं काढलं आहे किंवा याच्यामध्ये RTI केला आहे वगैरे अशा अजिबात प्रश्न नाही. हे मला अवेलेबल आहे ते तुम्हाला सुद्धा आहे. आणखी काही गोष्टी जर इतर पक्षांच्या असतील तर त्या तुम्ही माझ्या नजरेस आणल्या तर त्याही आपण करायला कुठे मागे पुढे बघणार नाही. कल्पवृक्ष कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत? हे घाडगी आणि कंगराळकर म्हणून आहेत, पण ते अनेक कंपन्यामध्ये आहेत. त्या ज्या ज्या कंपन्यांशी त्यांचा संबंध आहे त्याच्यामध्ये मग सुनेत्रा पवार येतात आणि टेक्नॉलॉजी आणि कल्पवृक्षचे डायरेक्टर संबंधितच आहेत. नाही 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 डेक्कन हे पहा त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून काही गोष्टी करण्यात आल्या. त्याच्यामध्ये शुगर टेक्नॉलॉजी त्या काळामध्ये ऊसाचं उत्पादन हे लोकांना नगदी उत्पादन म्हणून एक येत होतं. त्याच्यावर वाढ व्हावी, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून ही कंपनी ही ट्रस्ट स्थापन करण्यात आला होता आणि तो त्या अँगलनेच काम करत होता. परंतु नंतर काही लोकांच्या या जमिनीवर डोळा आला आणि मग त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि त्याचा परिणाम आता दिसतोय. आता हे जे कॉर्पोरेट ऑफिस विकण्यात आलेलं आहे त्याची मालकी नक्की कोणाकडे? आम्हालाही कळलं नाही. आम्हीच ते विचारतोय कारण त्याचं वेबसाईटवर किंवा IGRच्या वेबसाईटवर 22 नंतर कुठली जागा विकल्याची 2022 नंतर उल्लेख आढळत नाही. त्याच्यामुळे ही जागा त्यांनी लीजने घेतली का त्यांना कोणी दिली की आणखी काय आहे याचा खुलासा राष्ट्रवादी पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी करायचा आहे. कोण तुम्ही म्हणाल तसं मला कुठे आता इथे बरं ही सगळी कागदपत्र थोड्या वेळामध्ये सगळ्यांना तुमच्या ग्रुपवरच टाकली जातील 5 मिनिटांमध्ये. बोला ना. सर आपला आरोप नक्की काय आहे? हे कार्यालय कसं उभा राहिलं असं आपण म्हणू शकतो? नाही हा आजची जी पत्रकार परिषद आहे ती केवळ राष्ट्रवादीच्या ऑफिसपुरती मर्यादित नाही. ते कार्यालय तिथं कसं उभं राहिलं, त्या कंपनीच्या बाबतीत राज्य शासनाच्या विरोधात ती कंपनी कोर्टात गेली होती, हा जरी भाग असला तरी तो एक कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये येईल. परंतु त्याच्या पुढचा भाग असा आहे, ही कंपनी ज्यावेळेला स्थापन झाली कल्पतरू प्लांटेशन या कंपनीला या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची जी चॅरिटेबल ट्रस्ट आहे, धर्मादाय संस्था आहे, त्यांची जागा 60 वर्षाच्या लीजने देण्यात आली होती. चॅरिटी कमिशनरच्या ऑर्डरमध्ये ही लीजची प्रॉपर्टी आहे आणि मुळातच ट्रस्टची जागा कुणाला व्यक्ती येत नाही. आणि याच्यामध्ये चॅरिटी कमिशनरची ऑर्डर असतानाही कल्पवृक्ष प्लांटेशनने यातील म्हणजे ह्या जवळपास ही सगळीच विक्रीला काढली. यातील काही भागा विकलेला आहे तो चॅरिटी कमिशनरच्या ऑर्डरचा आणि एकूणच चॅरिटीचे जे पर्पज असतात त्या सगळ्याचा भंग आहे. याशिवाय महारेराने आत्ता जरी तुम्ही त्या वेबसाईटवर गेला तरी महारेराने या जागेचे अकाउंट सील करण्यात आलं या प्रकल्पाचं आणि ही जागा कुणाला खरेदी किंवा विक्री करू नये या संदर्भात कुठलाही करार करू नये असे आदेश दिलेले आहेत. मुळातच मुंडवा प्रकरणाचं सगळं पेंडिंग असताना याच्यातीलही अनेक डायरेक्ट आणि काही लोक हे त्या सगळ्या व्यवहाराशी संबंधित आढळून येतात. त्यामुळे या प्रकाराची नीट चौकशी करावी आणि सर्व दोषींवर शासन करावं, सर्व दोषी शोधून काढावेत आणि याच लोकांनी आणखी काही भानगडी अशा केल्यात का त्याचाही शोध घ्यावा अशी आमची मागणी आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.